हॅलो फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण करणार आहोत मस्त असा सोयाबीन मसाला भात. तर नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल. शेअर करा, लाईक करा. तर इथं मी तांदूळ आणि डाळ भिजवून घेतलेले आहे. सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर लसूण अद्रक ठेचून घेतला आहे. 2 कांदे, 1 टमाटा आणि 3 हिरव्या मिरच्या उभ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत. इथं मी तेल तापवायला ठेवते आता कुकरमध्ये. त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे, लसूण, लवंग आणि काळी मिरी आणि तेजपत्ता. हे चांगलं परतून घेणार आहोत आपण. ते परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा देखील थोडासा पिंकिश होईपर्यंत चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत मिरच्या. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या टाका, जसं तुम्हाला तिखट आवडेल त्याप्रमाणे. त्याच्यानंतर इथं मी टमाटा टाकून घेतलेला आहे. टमाटा देखील चांगलं थोडंसं शिजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं हळद, लाल मिरची आणि गरम मसाला ते देखील चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सोयाबीन टाकून घ्यायचं आहे. सोयाबीन देखील या मसाल्यांमध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चिकन मसाला टाकायचा आहे. लक्कीचा 5 वाला जो भेटतो तो टाकू शकता, ऑप्शनल आहे, पण त्याने खूप चांगली टेस्ट येते भाताला. इथं परतल्यानंतर मग चांगलं जो आपण भात भिजवला होता, तांदूळ जे भिजवले होते ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. शेवटीला मीठ टाकायचं आहे आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत भाताला चांगलं शिजवायचं आहे.